मांडावरच्या पुरणपोळ्या आहेत. कोकण म्हटलं तर मासे त्याच्या ह्याच्यात मोठा आहे. हे पायवी आहे का? हो. ओले काजूगर आहेत. मालवणी वाड्याचा पीठ असा, घावणे पीठ असा, कुळथाची पिठी आहे. या कापडी पिशव्या माझ्याकडे 80 रुपयापासून येतात. हिरव्या मूग डाळीचा लाडू आहे. ते 5 धान्य आहेत: गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ. किंग ऑफ द खुसूर बोलणार. आता मी बाहेर गेली 15 दिवस घरात नाहीच आहे, तर मी जे पाणी टाकलं असणार ना ह्या कुंडीमध्ये ॲब्झॉर्ब करणार. घोंगडी पट्टी आहे, जो आता आपला हात दुखते किंवा पाय किंवा वाताचा त्रास होतो. मेडिसिनल प्लांट असे वेगवेगळे टारपा आहे तो. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय गोरेगाव नेस्को कॉम्प्लेक्स इथे प्रदर्शन भरवण्यात आलंय ग्लोबल कोकण उत्सव परंपरेचा आणि लोककलेचा. इथे आपल्याला नृत्य, दशावतार आणि विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे प्रदर्शन जे आहे ते 9 मार्चपर्यंत वेळ आहे, सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. अशा प्रकारे गेट लागलेला आहे ग्लोबल कोकण महोत्सव. खूप प्रसिद्ध असा हा महोत्सव आहे. गेट नंबर 5 मध्ये यायचं आहे तुम्हाला, नेस्को कॉम्प्लेक्स गोरेगाव. आणि 6, 7, 8, 9 मार्च आणि वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 9-10 वाजेपर्यंत हा प्रदर्शन असणार आहे ग्लोबल कोकण महोत्सव. मित्रांनो, अशा प्रकारे पूर्ण स्टॉल लागलेत. आता आपण एक एक स्टॉल पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. रामेश्वर कृपा हाऊस दादांकडे पहिल्यांदाच हापूस आंबा पाहायला मिळतोय. तर दादा, कसं आहे हापूस आंबा यावर्षी? पीक कसं आहे? पीक चांगलं आहे यावर्षी पीक चांगलं आहे. कमी आहे थोडं. अच्छा, कमी आहे आणि लेट आहे जरा. आणि लेट आहे. अच्छा अच्छा. आणि काय भाव चाललाय आता हापूस आंब्याचा? खूप महाग आता हे महाग आहे. 2500 रुपये डझन. 2500 रुपये डझन. अच्छा, मीडियम साईज आहे. मीडियम म्हणजे सध्याच्या ह्याच्यात मोठा आहे, त्याच्यापेक्षा मोठा अजून येत नाही, कारण जस्ट सुरुवात झाली आहे ना. सुरुवात आता हा मोठ्यातला, आता आजच्या स्टेजचा हा मोठ्यात मोठा आहे. अच्छा. काजूचा काय भाव चाललाय? काजू, ओले काजूगर आहेत 350 रुपये पाव किलो. 350 रुपये पाव किलो. 9029230323 90 29 25 30 23 आहेत. वुडन हँडीक्राफ्ट आहे. हे बघा, हे सगळे लाकडी खेळणी आहे तिथे सगळ्या प्रकारची. आणि या स्टॉलवरती आता गर्दी आहे. तर आता आपण पुढे जाऊया. इथे पापड आहेत, हे बघा. आणि इकडे सुद्धा कोकणी प्रोडक्ट आहे, आपले कोकणातले प्रोडक्ट आहे. काय म्हणतो दादा, कसं? मस्त मजेत. आज आमच्याकडे लसूण चटणी असा, मालवणी वाड्याचा पीठ असा, घावणे पीठ असा, कुळथाची पिठी ही साधीवाली आहे, ही मसालावाली आहे. हे उकडे तांदूळ आहेत, हे सुरळ तांदूळ आहेत, हे उकडे तांदूळ असत, शेंगदाण्याचे लाडू आहेत, मालवणी खाजा असा बघा. त्याच्यानंतर बारीक शेवाचे लाडू आहेत, कडकडे लाडू आहेत, हे कडक बुंदीचे लाडू आहेत. उकडे तांदूळ कसे आहे? उकडे तांदूळ 60 रुपये अर्धा किलो. 60 रुपये. आवळ्याचा मावा, चिंचा असा. आणि मसाले गावाहून आणलं? होय, सगळे मालवणी मसाले. मालवणी मसाले. ह्यो स्पेशल मालवणी मसाला, मच्छी मसाला, ह्यो संडे मसाला असा, वड्याचा पीठ असा, गावण्याचा पीठ असा, हळद पावडर हे बघा. नंबर सांग ना. नंबर हे बघा 82 75 53 80 99. पाऊल महिला बचत गट हा आमचा जी साऊथ विभागातर्फे बचत गट राबवला जातो. त्यामध्ये माझ्यासोबतच्या महिला आमच्या बचत गटातून आणि दुसऱ्या पण असं करून आम्ही गोधड्या शिवणे आणि कापडी बॅगा शिवणे हा उद्योग करतो. आणि कसं गोधड्या या कशा पारंपरिक आहे आणि ही आपली कशी संस्कृती टिकून ठेवण्यासाठी गोधड्या शिवणं हे मला जरा चांगलंच वाटलं, म्हणून मी ते अजूनपर्यंत करते. आणि गोधड्यांना पण मागणी आहे. ब्लँकेटच्या काळात गोधड्यांना मागणी आहे. बाळाची दुपटी पण आहेत, एका माणसाची गोधडी, डबल बेड गोधडी, सिंगल बेड गोधडी. अच्छा. लहान 10-12 वर्ष कस्टमाइज करून देतात. कापडी पिशव्या कितीला आहेत? या कापडी पिशव्या माझ्याकडे 80 रुपयापासून आहेत. 80 रुपयाचे बटवे आहेत. अच्छा. पाउचेस आहेत 100 पर्यंत, तर 200-400 अशा पर्यंत आहे. फॅब्रिक पेंटिंग. अच्छा, फॅब्रिक पेंटिंग. ऍप्लिक वर ख्याला म्हणतात. हे पॅच लावतात ना? हो, हे तुकडे वगैरे जोडून एम्ब्रॉयडरी, हँड एम्ब्रॉयडरी. बरोबर. हे इथे मासा काढलेला आहे बघा. आणि ह्या ज्या गोधड्या आहेत त्या पॅच वर्कच्या आहेत. पॅच वर्कच्या. अच्छा. अशा विविध तुम्ही कस्टमाइज वगैरे करून देता? हो. आणि ताई, तुमचा नंबर हा आहे का? हो, हा नंबर आहे. अच्छा. प्लस आमच्याकडे हळदी कुंकवाला म्हणा किंवा लग्न समारंभामध्ये जर अशा बॅगा वगैरे द्यायला हव्यात. हल्ली नवीन ट्रेंड आली आहे रिटर्न गिफ्ट देण्यासाठी. हे गिफ्ट देण्यासाठी युजफुल आहे. हे कितीला आहे? या अगदी आमच्याकडे 200 पासूनचे आहेत, पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं की कमी होऊन जाईल. साजूक तुपातले लाडू आहेत. त्यामध्ये हा मेथीचा लाडू आहे,
गुळातला आणि तुपातला. ह्याच्यामध्ये डिंक आणि हलीम आहे. हा डिंकाचा लाडू आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण गुळ वापरला आहे, शिवाय उपासालाही चालतो. हा शेंगदाण्याचा लाडू आहे, शेंगदाणा कुटाचा लाडू गुळामध्ये. हा बेसनचा लाडू आहे, ह्याच्यामध्ये फक्त साखर आहे पण साजूक तुपातला लाडू आहे. हा हिरव्या मूग डाळीचा लाडू आहे, सालीचा. हा पण फार पौष्टिक असतो. हा पंचधान्य लाडू आहे, ज्याच्यामध्ये 5 धान्य आहेत: गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ. 5 प्रकारची धान्य, पौष्टिक, गुळ, खजूर आणि तूप. त्यामुळे हा सगळ्यात पौष्टिक लाडू आहे. शिवाय हा आमचा नाचणीचा लाडू स्पेशल आहे. ह्याच्यामध्ये पण आम्ही साजूक तूप, गुळ आणि नाचणी आणि ऑर्गॅनिक गुळ वापरतो. मेन म्हणजे हा ड्रायफ्रुट्स लाडू आहे. याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स आहेत: काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, सगळे टोटल. आणि हा अळीवाचा लाडू आहे, स्पेशली अळीवचा लाडू आहे, जो टिकणारा लाडू आहे. मोस्टली टिकत नाही लाडू, पण आमचा हा लाडू 1 महिना खराब नाही होत. कोणतेही लाडू घ्या आमचे, 1 महिना खराब होत नाही. याची लाईफ तेवढी आहे. आणि हे तुम्ही रेट पण लिहिले, एक 100 रुपये पाव, 150 रुपये, 130 रुपये, म्हणजे एक 100-150 रुपयापर्यंतच आहे पाव. बरोबर. आणि तुम्ही ऑनलाईन सुद्धा पाठवता ताई? हो, पाठवतो आम्ही. वी फास्टनी वगैरे पाठवतो आणि अमेरिकेत वगैरे सुद्धा त्यांच्या इकडच्या नातेवाईकांनी पाठवलेत. आम्ही गेली 25 वर्ष झाले आमचा हा व्यवसाय चालू आहे. अरे वा वा वा, छान. तुमचा तो नंबर आहे ना ताई? हो. हा बघा, हा ताईंचा नंबर आहे. जर कुणाला काही ऑनलाईन हवं असेल तरी तुम्ही कॉल करू शकता. थँक्यू ताई. दादांच्या स्टॉलवरती आलोय आपण. हिरकणी ड्रायफ्रूट ट्रेडिशनल क्वालिटी. नमस्कार दादा. नमस्कार. तर दादा काय काय आहे तुमच्याकडे? बेसिकली आमच्याकडे जो आम्ही आहे कोकणामध्ये बनवलेले जे आहे खजूर, अंजीर आणि ड्रायफ्रुट्स बर्फी आहेत. ही बर्फी कम्प्लिटली फक्त ड्रायफ्रुट्समध्ये बनवली जाते, ज्याच्यामध्ये खजूर तुम्ही बघू शकता इथे काय काय कंटेंट आहेत. खजूर, अंजीर, खारीक, वेलची आणि गाईचं तूप. ह्याच्यामध्ये ह्याचा हा पूर्ण बेस बनतो. हा बेस आम्ही चुलीवरती बनवतो, चुलीवरती. या बेस बनवल्याच्या नंतर हा 2-3 तास मुरवावा लागतो. तो मुरवून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, मनुका, मखाना, शिंगाडा पावडर, गुलाबाच्या पाकळ्या ह्याच्या प्रकारात होतो. नंतर त्याला हार्डनिंग केलं जातं. हार्डनिंग केल्याच्या नंतर हे आम्ही सेल्फ प्रत्येक पॅकेटमध्ये बघतो. अरे वा. आणि नंतर त्याचं पॅकिंग केलं जातं. आपल्या ह्याचा नंबर आहे, ह्याचा COA आहे. आणि हे कसं पडतं हे पॅकेट? हे इथे आम्ही हा खजूर जी बर्फी आहे ही 1500 रुपये किलोने आहे. आणि ह्या इथे एक्झिबिशनला आम्ही ते 1200 रुपये किलो देतो. 1200 रुपये किलो. आमच्याकडे 100 ग्रॅमचं पॅकिंग आहे, पाव किलोचं पॅकिंग आहे. आणि एक बर्फी ही 10 ग्रॅमची बनलेली जाते इंडिव्हिज्युअल. हे कॉर्पोरेट गिफ्टिंग, बर्थडे साठी वगैरे त्यासाठी बेस्ट आहे. चांगला रिस्पॉन्स होतो. आणि गुळाचं आहे त्यामध्ये, खजूरचा गोडवा दिलाय. खजूरचा गोडवा दिलेला पूर्णपणे. खजूर आणि अंजीरचा जो बेस आहे ना, हा पूर्णपणे त्याचा बेस आहे. हे सॉल्ट रोस्टेड काजू आहेत. सॉल्ट रोस्टेड काजू आहे. याच्यामध्ये हा काजू हा मिठामध्ये भाजला जातो. याला स्लाइटली म्हणजे अगदी 2 ते 3% फक्त सॉल्टिंग आहे, बाकी सर्व रोस्टेड आहे. त्याच्यामध्ये काजू आहे, सेम मध्ये बदाम आहे, काजू, बदाम आणि हा पिस्ता आहे. हे आमच्याकडे प्रोडक्ट्स म्हणजे सेलिंगसाठी म्हणून आम्ही हे 1200 रुपये किलो देतो. पिस्ता 1400 रुपये किलो देतो. पण आमच्याकडे ह्याचा कॉम्बो ऑफर आहे. म्हणजे एक पाव किलो जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळतं. आणि तुमच्याकडे खजूर सुद्धा आहे ना? खजूर आहे. मेजूल आहे. कुठल्या प्रकारचा खजूर आहे? हे खजूर कुठून सोर्स आहे, म्हणजे कुठे बनवले जातं, कुठे पिकले जातात, त्याचा कलर कसा असतो, ओळखायचा कसा, त्याची साईज किती आहे, शेप किती आहे, हे एक इन्फॉर्मेशन आम्ही केली. खजूरचा जो किंग बोलला जातो हा मेडजूल खजूर आहे. मेडजूल खजूर जम्बो साईज, प्रीमियम साईज. जम्बो नाही, प्रीमियम साईज. आता आम्ही 2 बॉक्स आणलेले आहे. एक बॉक्स ऑलरेडी संपला याचा. हा मेडजूलचा खजूर आहे, किंग ऑफ द खजूर बोलणार. खूपच मोठा. सौदी अरेबिया, मोरोको मधून येतो. हा जवळपास 25 ते 35, 20 ते 25 ग्रॅमचा असतो. याचा जो मॉइश्चर कंटेंट आहे हा 22 ते 28 मध्ये असतो. त्याच्यामुळे त्याला नॅचरल गोडवा येतो. मेडजूल खजूर आहे. आणि अवेलेबल आहे. एक सांगायचं राहिलं, हा खजूर मार्केटला 1800 ते 2000च्या रेंजच्या वरती येतो. इथे आम्ही फक्त इंट्रोडक्शन म्हणून 1400 रुपये देतोय. आणि त्याचाच छोटा भाग आहे हा खजूर आहे, सेम आहे, फक्त छोटी साईज आहे. हे मबरूमचे खजूर आहेत. इथे आम्ही 1000 रुपये किलो देतोय. याला काय म्हणतात? हा मबरूम सुप्री आहे. हा गोल्डन एकदम, हा फक्त मधासारखा असतो. 9892499859. त्या ताईंच्या स्टॉलवरती आलो. इकडे आपल्याला थोडं युनिक गोष्टी पाहायला मिळतात. नमस्कार ताई. नमस्कार. माझं नाव तृप्ती नितीन भोईर. मी रिद्धी सिद्धी या गटातून जिल्हा पालघर, तालुका वसई येथून आले आहे. माझ्या गटाचं नाव रिद्धी सिद्धी आणि माझ्या प्रभागाचं नाव कळम सार्थक प्रभाग. आम्ही ह्या ज्या वस्तू आहेत
हे प्लंबर आहे मनी प्लांटचं. अच्छा. तर तेही आम्ही होममेड म्हणजे हाताने बनवलेलं आहे महिलांनी. याचं खुद्द प्रशिक्षण घेऊन आम्ही महिलांनी बनवलं आहे. जे नारळ असतो त्याचा जो किस नारळाचं किस म्हणजे अख्खा नारळ असतो ना, शारीर नारळ म्हणतात, तर त्याचं शारीर नारळ कापून ते मशनीमध्ये ग्रो करून त्याच्यापासून ते हे करून आणि नेट लावून ते बनवलेलं आहे. आणि हे आपल्याकडे डोअर मॅट आहे. हे पण आपण स्वतः हाताने करतोय. हा, हे पण त्याच्यापासूनच आहे म्हणजे किसेपासून ते आपण धागा बनवतो त्याचा. म्हणजे जे काथ्याचे म्हणतात ना रस्सी असते, ती रस्सी बनवल्यानंतर त्याचं हे आपण हाताने विणतोय. हे आपलं डोअर मॅट आहे. ह्याची थोडी फिनिशिंग वेगळी आहे. ह्याला आपण थोडं मशनीचा वापर करतो, विथ हाताने करून मशीनने करतो. ते आपल्या बचत गटातल्या महिलाच करतात. एकदम युनिक वाटते. हा, ही ना कुंडी आहे. ही कुंडी आपण गॅलरीत पण ठेवू शकतो आणि आपण ही हॉलमध्ये पण ठेवू शकतो. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये काय, आता आपण जी कुंडी बाजारातून घेतो त्याला इथे पाठीमागे खड्डे असतात, का तर पाणी जायसाठी. हा, तर ह्याला खड्डे नाही आहेत. कारण का जेवढं आपण पाणी टाकणार ना, आता मी बाहेर गेली 15 दिवस घरात नाहीच आहे, तर मी जे पाणी टाकलं असणार ना ह्या कुंडीमध्ये ऍब्झॉर्ब करणार. मग त्याला पाणी टाकायसाठी मला दुसरं कोणाला घर लॉक करून खोलून करायला सांगण्यासाठी हा फायदा आहे याचा. तुळस जी आहे ती जिवंत राहणार. आपले जे गॅलरीमध्ये किंवा आपण लावलेले प्लांट असणार ना ते जिवंत राहणार. जरी 15 दिवस पाणी नाही टाकलत ना, जायच्या दिवशी आपण बाहेर जातोय ना त्या दिवशी तुम्ही पाणी टाकलत आणि बाहेर गेलात तर बिंदास जाऊ शकतो. त्या झाडाला काही एक होणार नाही. आणि 200 रुपयाला आहे ना हे, फक्त 200ला. आणि हे 300ला आहे. आणि जर आपण जास्त क्वालिटीमध्ये घेतलं तर थोडंफार कमी होईल. 6 क्वांटिटी घेतलेत ना तुम्ही तर हे कमी होईल. आणि हे वजनाला पण हलकं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हा कोकोबीट आहे. कोकोबीट म्हणजे ह्याचं जे रॉ मटेरियल राहतं ना, हे आपण केल्यानंतर जो भुसा राहतो त्याच्यापासून केलेलं हे कोकोबीट आहे. त्या कोकोबीटमध्ये आपण हे खत आहे, कंपोस्ट खत. कंपोस्ट खत टाकलं ना तर त्याच्यामध्ये अजून पॉवर मिळते त्याला, म्हणजे झाडाला. आणि त्याच्यामुळे तो झाड मरत नाही. ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. हे सगळं आम्ही स्वतः बनवलेलं आहे. आणि हे आहे ना, आपण माती टाकतो झाडांमध्ये, ते मातीचं दगड होतं, तर दगड नाही होण्यासाठी ना, कडक नाही होण्यासाठी माती, तर हे टाकायचं आपण. फायबर म्हणतात ह्याला. हे पण सगळं ह्याचंच बनवलेलं आहे. आणि हे ना आपले पक्ष्यांसाठी घरटं आहे. हे डबलचं घरटं आहे. हे पण आपण हाताने बनवलं. ह्याला कुठल्याही प्रकारची मशीन नाहीये. हे महिलांनी स्वतः हाताने बनवलेलं आहे. हे मोठं आहे. हे त्याच्यापेक्षा छोटी थोडी साईज आहे. हे आहे ना, हे आपलं 300ला आहे डबलचं. होलसेलमध्ये जास्त पीस घ्याल, 3च्या वरती घ्याल तर तुम्हाला कमी होईल. आणि हे कितीला आहे? खूप छान वाटतं. हे 200ला आहे. हे पण होममेड आहे. म्हणजे हे खालचं आहे ना, हे सगळं आपण मार्केटमधून घेऊन महिलांनी बनवलेलं आहे. पण ह्याचा 2 प्रकारे वापर होऊ शकतो. एक स्क्रबर म्हणून पण करू शकतो आणि ऑफिसमध्ये आपण चहा ठेवतो ना, त्याच्या चहाच्या कपाच्या खाली हे ठेवण्यासाठी उपयोगी होईल. हे फॅन्सी आयटम आहे. गणपती, लाडूचा गणपती म्हणून आपण किशीचा वापर म्हणजे हे पण सगळं म्हणतात ते कोकोनट सर, कोकोनटचा पूर्ण नारळाचा वापर केलेला आहे. आणि हे पण शो साठी आहे. सुंदर. खूप आहे. म्हणजे असं ह्याच्यामध्ये काही केमिकल किंवा मशीन हे काही नाही, सगळं हाताने. आणि आपण जवळजवळ 2018 पासून असे स्टॉल वगैरे लावून करत आहोत. हे मध आहे. हे स्वतः आपण ते नैसर्गिकरित्या काढलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही केमिकल नाही. छत्त्यापासून काढून स्वतः हे आम्ही प्रशिक्षण घेतले. आता उद्या त्याच्या बाटल्या जास्तच्या येतील, पण आता हे अर्धा किलोचं आहे. याचे 600 रुपये आहे. 600 रुपये अर्धा किलोच्या. पण ह्याच्यामध्ये ना सातेरी माशी म्हणतात ना, म्हणजे आपल्या पालघर मध्ये ज्या माशा आहेत मधाच्या, त्या सातेरी माशा आहेत. त्या प्रत्येक झाडातला रॉयल घेऊन येतात. अच्छा, त्याने बनलेले ऑर्गॅनिक मध आहे. आणि हे डायरेक्ट हाताने काढून आपण मशनीत नाही टाकत. जे काढायसाठी छत्त्यापासून काढतो ना, त्या हाताने काढून, म्हणजे हाताची अशी हँडमेड मशीन असते आमची छोटीशी, ती फिरून त्याच्यातून जो येणार बाहेर तो मध असतो. याच्यामध्ये केमिकल नाही. सुंदर. आपला नंबर सांगा ना ताई. तोच नंबर आहे का? 855. बघा, हा ताईंचा नंबर आहे. तर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. बोरोसिलिकेटचं पण आहे बघा या ताईंकडे. हे बघा, आणि हे सुद्धा उमेद अभियान राज्य सरकारतर्फे जे बरेच स्टॉल आहे ना इकडे लागलेले आहेत या ग्लोबल कोकणमध्ये.
आणि हे पण स्टॉल आपण बरेच स्टॉल ना आपण महालक्ष्मी सरसमध्ये पाहिले होते, तेच ते स्टॉल आहे जे आपण बघतोय. आपल्याकडे करवंद सरबत आहे, आवळा सरबत आहे, नॅचरल लोणची आहेत आणि हे पण नॅचरल आहेत, प्रिझर्वेटिव्ह फ्री आणि प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत ना ही लोणची? प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत आणि शेंगदाणा तेलामध्ये बनवलेले आहेत. अरे वा, छान. आणि त्यानंतर कढीपत्ता चटणी आहे, कारले चटणी आहे, अच्छा, कारळ चटणी आहे, इकडे तिळकुट म्हणते त्याला, खरडा चटणी आहे, अच्छा, चिया सीड्स आहे, मोरिंगा पावडर आहे. अच्छा, हे चिया सीड आहे ना? चिया सीड आहे, हे पोटासाठी खूप छान असतं. डायबिटीज, वजन कमी होणे, म्हणजे प्रोटीन पावडर म्हणून यूज होते त्याचा. अच्छा, आणि हे करवंदा सिरप आहे, सिरप आहे हे, याच्यामध्ये 20 ग्लास सरबत तयार होतं, 40 ग्लास होतं याच्यामध्ये छोट्यामध्ये. आणि हे आवळा ज्यूस आहे, याचं सिरप, याच्यामध्ये 80 ग्लास सरबत तयार होतं. हे शुगर फ्री आहे. अच्छा, आणि हे सगळं ऑनलाईन पण तुम्ही पाठवता? ऑनलाईन पण मिळतं. आपला नंबर सांगा. माझा नंबर आहे 95 27 76 32 74 अकोला. हे बघा, हे ताईंचा नंबर आहे. जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर नक्कीच तुम्ही मागवू शकता. आणि ताई महालक्ष्मी सरसमध्ये सुद्धा होत्या. जर तुम्ही मिस केला असेल तर तुम्ही या ग्लोबल कोकण या महोत्सवमध्ये नक्कीच या. आपल्याकडे काय काय उपलब्ध आहे? आता लग्न सराई आहे, गुढीपाडवा आहे, गुढीपाडवा आपल्याकडे सगळे आहे. गुढीपाडव्यामध्ये ही बाईकच्या गुढीज आहेत, आपल्याकडे रेडीमेड गुढीज पण आहेत. अच्छा, आणि लग्न सराईचे आता आपल्याकडे हे पाउचेस आहेत, त्याचं डेकोरेशन्स पण आहेत. हे रिटर्न गिफ्ट साठी. आणि काय किंमत आहे यांची? 80 रुपयाला आहेत. त्यामुळे बॅग्स, हे सिल्वर प्रोडक्ट्स जे 20 रुपयापासून आपल्याकडे सुरुवात आहे. हे व्हाईट मेटल मध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे ड्रेसेस असतात जे कॉटन मध्ये आहेत, जे 450 रुपयापासून सुरुवात आहे. बरोबर. आणि हे लॉंग कुर्ती कसे? लॉंग कुर्तीज पण ती पहिली वाली आहे ती 925 ची विथ दुपट्टा आहे तो. अच्छा. आणि फ्रॉक स्टाईल आहेत. आणि हे 600-675 च्या ह्याच्यामध्ये आहेत. कॉटन सिल्कमध्ये आपल्याकडे 450-550च्या रेंज पासून आहे. आपला नंबर सांगा ना ताई. 9820846800. इथे तुम्हाला पूर्ण कोकण बाजारचं जे काही आहे ना, कोकणचे खाद्यपदार्थ सर्व काही तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. इकडे आपल्याला पारंपरिक घोंगडी पाहायला मिळते. नमस्कार ताई. नमस्कार, मी सोनिया श्रीकांत कोकाटे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मार्तंड मल्हार. तर आपल्या ब्रँडमध्ये तुम्हाला हँडमेड घोंगड्या, कॉटन मिक्स घोंगड्या, पुन्हा घोंगडी पट्टी, हे जे आपलं युनिक प्रोडक्ट आहे हे फक्त तुम्हाला माझ्याकडेच मिळेल. हे माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता घोंगडी पट्टी म्हणजे आपले हात वगैरे दुखतात, तळपायाची जळजळ होते, टाचा दुखतात, गुडघे दुखतात, तर त्याच्यावर नॅचरल वेने तुम्ही मात करू शकता. म्हणजे याला कसं ना, फक्त घोंगडी पट्टी आहे. जो आता आपला हात दुखतोय किंवा पाय किंवा वाताचा त्रास होतो किंवा गुडघे, त्याला फक्त अशी बांधून ठेवायची आणि म्हणजे तुम्ही कमीत कमी 2 तास बांधायची. घोंगडी असल्यामुळे त्याला एक फील असतो, म्हणजे आपल्या बॉडीला सतत ॲक्युप्रेशर होत राहतं. आणि वूलचं असल्यामुळे तो भाग थोडा गरम होतो आणि नॉर्मली ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. मेंढ्यांच्या केसापासून बनते. मेंढ्यांच्या केसापासून घोंगडी बनते. आता घोंगडीवर झोपण्याचे काय बेनिफिट्स आहेत? तर घोंगडीवर झोपल्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी, वाताचा त्रास कमी होतो, ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं बॉडीचं, BP थोडा कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. बरेचसे त्याचे आपल्याला फायदे आहेत की जसं की पूर्वी असं आपल्याला वाटतं की थंडीत आपल्याला याच्यात उपयोग होतो, फक्त गरमीमध्ये होणार नाही, तर असं काही नाहीये. थंडीत हे थंडच राहते, येस, आणि गरमीत हे त्याच प्रकारे जे नॉर्मल टेम्परेचर आहे तेवढंच राहतं. त्याच्या पुढे जाऊन म्हणाल तर याचा काय उपयोग असेल तर आपले वयस्कर आजी आजोबा बघितलात ना तुम्ही, तर त्यांना अजून कमरेचा त्रास नाही किंवा हाडांचा त्रास नाही. त्याचं एक रिझन आहे की ते अशा गोष्टींवर झोपतात. हे आपल्या पूर्वजांनीच बनवलेलं आहे. जसं आपण ॲक्युप्रेशरच्या चप्पल घालतो ना, की माझे पाय दुखतात, तर आपण ॲक्युप्रेशरच्या चप्पल घालतो, तर त्याने होतं काय, त्याला पण फक्त पॉईंट्स असतात जे टोचत राहतात. आपल्या पूर्वजांनी असं बनवलंय ना की जसं म्हणायचो आपण शेणाच्या घरामध्ये राहिल्याने त्रास व्हायचा नाही, पायात वात यायचा नाही, तसंच की आपल्या पूर्वजांचे खूप सुंदर सुंदर प्रोडक्ट्स आहेत जे आपण बनवलेत त्यांनी, पण आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं टोचतं, हे टोचत नाही. ह्यांचे बॉडीला रात्रभर ॲक्युप्रेशर होत राहतं, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. म्हणजे स्पॉन्डायलिसिसचा त्रासपासून, सायटिकेपासून तुम्हाला अगदी व्हेरिकोज वेन्सवर पण याने बराच फरक पडतो. हे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य आहे आपलं. तर मला स्पॉन्डायलिसिसचा त्रास होता, पण मी एक पण गोळी नाही खाल्ली आणि आज मला अजिबात त्रास नाही. फक्त जेव्हा वजन उचलेन तेव्हा तो जो आपले जे मूळ काय म्हणतो आपण ज्या गोष्टी आहेत त्या वापरल्याने नक्कीच आपल्याला फायदा होतो. आणि ह्याच्या काय किमती आहेत ताई ह्याच्या? सर ही 325ला आहे. मोठी जी एक्स्ट्रा लार्ज साईज आहे ती 425ला आहे. घोंगड्या आपल्याकडे 1200 पासून सुरुवात आहे, वेगळ्या वेगळ्या. ती 1200ची आहे, 2000ची, 2500ची, असं वेगळ्या वेगळ्या प्राईज आहेत. तुम्हाला हवं असेल तर आपण कुरिअरने सुद्धा पाठवतो पॅन इंडिया. माझा नंबर आहे 8097767274. हे कसं आहे तोरण? हे तोरण आहे जे साडी, आपली खणाची साडी असते त्यापासून बनवलेलं आहे. अच्छा. हे क्लिप्स आहेत, हेअर क्लिप्स. हे कसे बनवले? हे पण
हाताने स्टिच हाताने केलेले. बनवलेले. हो. अच्छा. हे केसांचे क्लिप आहे, रेडीमेड फुलं आहेत. आणि इकडे मला तुमच्याकडे रांगोळी पण हा, दिसते. ही रेडीमेड रांगोळी आहे, ही फक्त आमची ठेवायची. स्पेशालिटी आहे. हो, हे प्लास्टिकचं शीट आहे, तर तुम्ही कुठेही रांगोळी ठेवू शकता. वा, सुंदर. हो. आणि हे फ्रीज मॅग्नेट्स आहेत. फ्रीज मॅग्नेट पण आहे बघा, युनिक आहे हो, फ्रीज मॅग्नेट. सरस्वती, अन्नपूर्णा, हे सहसा बघायला नाही. आणि हे ज्वेलरी बॉक्स आहे हो, का? हे ज्वेलरी बॉक्स आहेत, हे पिलो कव्हर्स आहेत. पिलो कव्हर आणि ते अगरबत्ती स्टँड्स आहेत. वा, आपला नंबर सांगू शकाल का? हे ताईंचं कार्ड आहे, जर तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल तर याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे देवगडचे आंबे आहेत. देवगडचे हापूस आंबे आहे. अच्छा. आणि यावर्षी कसं आहे, पीक कसं आहे? थोडा कमी प्रमाणात आहे सुरुवातीचं. अच्छा. त्याच्यानंतर एप्रिलच्या एंड पासून बऱ्या प्रमाणात आहे. बऱ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे यावर्षी कसं आहे, फळमाशीचं प्रमाण वगैरे काय आहे? काही नाही तसं. काही नाही यावर्षी, काही भीती नाही. म्हणजे मन तृप्त आंबे खायला भेटतील. तृप्त आंबे खायला मिळतील. अच्छा. आणि आता सध्या महाग असतील तर काय भाव चाललाय? हे पायवी आहे का? आता सध्याला हो, हापूस आहे 1800 रुपयापासून 2500 रुपये डझन पर्यंत. अच्छा. आणि पायरी 2000 ते 2500. माझा नंबर आहे 8830308867. स्टॉल आहे ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं स्टॉल आहे. सो मी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा निसर्ग निर्वाचन केंद्राचा रिप्रेझेंटेटिव्ह शुभम मडकर. संजय गांधी नॅशनल पार्कसाठी मी एज्युकेशन ऑफिसरच्या पोस्टवरती वर्क करतो. आता जर तुम्ही बघाल संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्या ॲक्टिव्हिटीजबद्दल माहिती देण्यासाठी हा पर्टिक्युलर स्टॉल आपण सेटअप केलेला आहे. सो त्या व्यतिरिक्त आपण प्लांट्स पण सेलसाठी ठेवलेत. काही इंडोर प्लांट, मेडिसिनल प्लांट, असे वेगवेगळ्या स्पीशीजचे प्लांट्स आपण इथे ठेवले. सेलसाठी? हो, सेलसाठी. आणि इकडे जे लिहिलंय हे काय ऍक्टिव्हिटी? सो या आहेत आपल्या नेचर ट्रेल्स ट्रेक्स. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा नेचर इंटरप्रिटेशन सेंटर थ्रू आपण या वेगवेगळ्या वॉक्स कंडक्ट करतो. अच्छा. आपला एक नॅचरलिस्ट असतो आणि त्या नॅचरलिस्ट सोबत तुम्ही जाता, फॉरेस्टच्या कोर फॉरेस्ट एरियामध्ये जाता आणि ते एक्सप्लोर करता. आतापर्यंत मी एवढ्यांदा व्हिजिट केलं, पण असं मला काही दिसलं नाही. म्हणजे एक सायकल तिथे भेटते आणि आपण लायनची एक टूर घेतो. हा, सध्या तरी आपण म्हणजे ही ऍक्टिव्हिटी जवळपास 10 ते 15 वर्षापासून चालू आहे. अच्छा. आणि ही खूप कमी लोकांपर्यंत पोहोचले. आता हे एक्झिबिशन थ्रू आपण तेच करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले. जर तुम्ही काळजीपूर्वक बघाल, इकडे हे प्रत्येक आपल्या ट्रेल्स आणि ट्रेक्स इथे पूर्ण माहिती दिली. बरंच काय होतं, म्हणजे मुंबईचं एक ऑक्सिजन म्हटलं जातं संजय गांधी नॅशनल पार्कला, राईट? ते लंग्स आहे बोलतात. एवढे सारे. आणि खूप छान. आणि दादा तुझा काही कॉन्टॅक्ट नंबर तू शेअर कर? सो माझा कॉन्टॅक्ट नंबर पोस्टरवरती दिलेला आहे 7738777899. सो या कॉन्टॅक्ट नंबरवर जर व्ह्युअर्स जर मेसेज करतील, काही क्वेरीज असेल तर तुला कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर कर. थँक्यू दादा. कांदळवन बद्दल माहिती देत आहेत. ओके, मँग्रोव्ज बद्दल आपल्या चॅनलवर असा एक व्हिडिओ सुद्धा आहे, तागा मुंबई कांदळवन सफारीचा. तर त्याबद्दल तुम्ही इथे संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता. असे स्टॉल लागलेले, खूप छान छान असं बनवलेलं आहे इकडे, हे पाहू शकता. असं बरंच काही बनवलेलं आहे बघा, दशावतार वगैरे असं बरंच काही इकडे बनवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आत येता येतं हे सर्व तुम्हाला पाहायला मिळतं. बघा, कोकणाबद्दल पूर्ण माहिती दिली आहे. ग्लोबल कोकण फेस्टिवल 2025. आता इथे बघूया, इथे आपल्याला खाद्यपदार्थांचे इथे स्टॉल लागले आहेत. इकडे मित्रांनो खाद्यपदार्थांचे काही स्टॉल लागलेले आहेत. काही काही अजून चालू नाही झाले, तर चालू होत आहेत. आणि इकडे दशावतारी नाटक चालू आहे. इकडे मांडावरच्या पुरणपोळ्या आहेत, बघू शकता. आता इथे काढून देत आहेत सुद्धा आहे. बघा, मासे वगैरे लागतात. कोकण म्हटलं तर मासे, रावस, सुरमई, कलेजा, कोलंबी सर्व उपलब्ध आहे. अरण्याची या झाडांची विल्हेवाट लावण्याचा अधिकार तुम्हाला पुढे दिला आहे. उठाला पुढे बसलाय. ज्याप्रमाणे या झाडांची नासधूस केली, त्याप्रमाणे तुझी जस्तीची नाही केली तर नाव बलराम म्हणून सांगणार नाही. हे आदिवासी टारपा नृत्य आहे. हा, तर हे सरकारी आम्हाला ऑर्डर येत जातात, तर आम्ही कुठे कुठे जाऊ शकतो. जिथे ऑर्डर आली तिथे आम्ही फिरतोय. अच्छा अच्छा, वा. आणि हे कोणत्या गावाचं आहे? म्हणजे हे मोखाडाचे आहेत आम्ही, पण आमचा एक शिंदेपाडा गाव आहे, तिथले आम्ही आहेत. या दादांच्या हातामध्ये जो दिसतोय तो तागपा आहे ना? हा हा, टारपा आहे तो. हे बघा, तागपा आहे, वाजत आहेत. आणि खूप सुंदर असं नृत्य आहे.
होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय.